जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील बांपेवाडा, आतेगाव, उमरझरी, निपरटोला, चांदोरी आणि पळसपाने इत्यादी गावातील शेतकरी सभापती डॉक्टर ललित हेमने यांच्या नेतृत्वात शेतातील वीज पंपांना लागणाऱ्या विजेचा नियमित पुरवठा करण्यात यावा या मागणीला धरून महावितरण कार्यालयावर धडकले व उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन नियमित वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली। वीज पुरवठा नियमित न करण्यात आल्यास 3 दिवसानंतर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, पत्रकार मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। या ठिकाणी कार्यकारी अभियंता साकोली या ठिकाणी भेट दिली असता आपल्या एकोडी सर्कल मधील जेवढे शेतकरी आहेत आज त्यांच्याकडे खूप अशी बिकट परिस्थिती आहे। नेहमीप्रमाणे आपल्याकडे 24 घंटे लाईट राहत होती। आज परिस्थिती अशी आहे की आज आपल्याला त्या सर्कल मध्ये 48 घंटे बंद ठेवून आपल्याला वीज पुरवठा होत आहे। या 48 तासामध्ये आपल्याकडली शेती पिकणे ही खूप पिकू शकत नाही। त्यामुळे जो पूर्ववत ज्या पद्धतीने आपल्याकडे 24 तास सुविधा होती ते पूर्ववत करण्यात यावी याकरता आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी यांना भेटलो। कार्यकारी अभियंता यांना भेटून त्यांनी आमची समस्या जाणली, निवेदन दिला। पण आज आमची समस्या अशी आहे की आमच्याकडे त्या एरियामध्ये कालव्यांची सुविधा आहे नाही आणि कालव्यांची सुविधा नसल्यामुळे आमच्याकडल्या जेवढे काही साधन आहेत, बोर वगैरे जेवढे काही आहेत ते खूप असे पाणी फेकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला दिवस रात्र जरी चालवला तरी आमची 1 किंवा 2 बांधी भिजते। त्यामुळे आम्ही यांना एक विनंती करत आहे की आमच्याकडे ती पूर्वीची 24 तास लाईट चालू होती ते पूर्ववत चालू करून देण्यात यावी। या बाबतीत आम्ही त्यांना निवेदन देत आहोत। स्वीकारून आमची जी समस्या आहे तात्काळ आपल्या अधिकाऱ्यांना सांगून ती पूर्ववत करावी ही त्यांना आम्ही विनंती करत आहे। नाही तर आम्ही समोर 2-3 दिवसानंतर आमरण उपोषण पकडून धरणे आंदोलन करण्यात येईल। साहेब आले आणि सर्व शेतकरी बांधव आलेले आहेत एकोडीवरून। त्यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे, त्यांनी निवेदन सादर केलेलं आहे MSEB ऑफिसला की त्यांच्याकडे 48 तास एकदम सप्लाय राहत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे। त्याबद्दल त्यांनी दिलेला आहे तो निवेदन आम्ही घेतलेला आहे आणि यासाठी आमचे जे कार्यकारी अभियंता आहे जयस्वाल सर यांच्यासोबत पण बोलणं केलेलं आहे सभापती साहेबांनी। आणि तुमचा जो समस्या आहे ते साहेबांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून त्यांचे निवारण करून जो सध्या जे तुमचा समस्या होत आहे 48 तासाची त्याचं निवारण करण्यात येईल असं मी MSEDCL च्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो।